आपल्याला बिर्याणी बनवताना जो फ्राय केलेला कांदा लागतो, तो कांदा बनवण्यासाठी किंवा तळण्यासाठी आपल्याला अर्धा ते 1 तासाचा वेळ लागतो. हेच काम अगदी 2 मिनिटामध्ये कसं करायचं ते मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. कांदा आपण बारीक लांब अशा स्लाइसमध्ये कट करून घेणार आहोत. कट करून झाल्यानंतर ह्या पाकळ्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या. मोकळ्या करून झाल्यानंतर एका कपड्यावरती पसरून 2 दिवस उन्हामध्ये ह्या कांदा आपल्याला सुकवून घ्यायचा आहे. सुकवल्यानंतर मस्त असा आपला कुरकुरीत कांदा तयार होतो. हा कांदा तुम्ही एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आयत्या वेळेला हा कांदा फक्त तळायचा आहे आणि बिर्याणीसाठी वापरायचा आहे. ज्या तेलामध्ये आपण हा कांदा तळतो तेच तेल आपल्याला बिर्याणी करताना वापरायचे. मी इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. सुरुवातीला तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे माझा कांदा थोडासा पुढे गेलेला आहे तळताना. परत मी एकदा तेलाचं तापमान कमी करून घेतलं आणि परत एकदा कांदा तळून घेतला. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा, इथे जास्त गरम तेलाची गरज नाही. अगदी मध्यम असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि कुरकुरीत असा कांदा तळून घ्यायचा आहे. बघा, आपलं 2 मिनिटामध्ये कांदा तळण्याचं काम झालेलं आहे. कशी वाटली माझी ही आयडिया?